अरे पण किडनी ट्रान्सप्लांटचा काही पर्याय आहे नाही का? पर्याय आहे, पण डोनर तर मिळायला पाहिजे ना त्यासाठी. आणि तिचे वडील त्या मुलीसाठी काही करायला तयार आहेत, कितीही पैसे मोजायला तयार आहेत. पण पैशाने सगळंच काही विकत घेता येतं असं नाही ना. बरोबर. डोनर मिळत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही तिचं. साहेब नमस्कार, मी समीर देशमाने. नमस्कार, बोला ना. तुम्ही आता त्या मुलीबद्दल बोलत होता जिला किडनी डोनर मिळत नाहीये. त्यांच्या घरच्यांचा नंबर मिळू शकेल का मला? आमची थेट त्यांच्याशी काही ओळख नाहीये, पण एक एजंट आहे, काय त्याचं नाव, मुकुंद गावडे. मुकुंद गावडे. मी त्याचा नंबर तुम्हाला देतो आणि ते त्या मुलीच्या वडिलांशी तुमची ओळख करून देते. ठीक आहे? ठीक आहे, मला नंबर द्या ना त्यांचा प्लीज. हो. 9284. थँक्यू. थँक्यू. नक्की काय सुरू आहे ब्रोच्या डोक्यात? आई, पाणी घे. आई, तू कसला एवढा विचार करतेयस? काय नाही ग, मागच्या काही दिवसात जे काही घडतंय ना त्याने जीव सतत आपला वर खाली. ते आकाश पाळण्यात बसल्यावर होतं ना, असं झटक्यात वर आकाशात, झटक्यात खाली जमिनीवर, पोटात गोळा येतोय, गरगरतंय. म्हणजे बघ ना, काल ते 20 लाखाचं टेन्शन आणि आज हे. लवकरच तुमच्या घरची सून होणार आहे मी. 20 लाख स्मॉल अमाऊंट नाहीये ना. विकत घेतलंय मी समीरला, तुमच्याकडे चॉईस नाहीये. किती विचित्र आहे ना, म्हणजे आयुष्य कधी कधी किती अडचणीत टाकतं आपल्याला. परीक्षाच बघतो. मी राजसी या घरची सून व्हावी हे माझं आधीपासूनचं स्वप्न होतं. या घरात श्रीमंत घरातली सून येईल, या घरातले सगळे प्रश्न संपतील. कधी कुठलं संकट आलं तर भरपूर पैसे असतील आपल्याकडे, कधी कोणाकडे भिका मागायची वेळ येणार नाही. म्हणजे राजसी या घरची सून व्हावी हे मला अजूनही वाटतं. म्हणजे इतर वेळी ती जर असं वागली असती ना तर मला खूप आनंद झाला असता, पण मला आनंद होत नाहीये दिदे. तुला पण तसंच वाटतंय ना? तू घे ना, तू पाणी पी. सगळं विचित्र वाटतंय बघ. ती पोरगी, ती अर्पिता या घरची सून नकोच आहे मला, नकोच आहे. पण आता या घडीला ती तिकडे हॉस्पिटलमध्ये आयुष्य मोजते आणि ही राजसी, हिचं असं वागणं म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे ग. ती अर्पिता धडधकट असते आणि ही राजसी असं वागली असते तर मला कळत नाही. मला ना आनंद होतोय ना राग येतोय. मला कळत नाही दिदे, डोक्याचा भुगा झालाय बघ माझ्या. समीर देशमाने का? हो. नमस्कार, मी मुकुंद गावडे. किडनी ट्रान्सप्लांटसाठी तुम्हीच फोन केला होतात का? हो, म्हणजे सगळ्या मेडिकल कंडिशन जर जुळून आल्या तर मी तयार आहे माझी किडनी द्यायला. पण त्या बदल्यात तुम्ही मागाल तो मोबदला मिळेल. कसं आहे,
राजकिरण अगरवाल म्हणजे आजारी मुलीचे वडील. अहो ते खूप मोठं प्रश्न आहे आणि आपल्या एकुलते एक मुलीला वाचवण्यासाठी ते मागतील ती किंमत द्यायला तयार आहेत. हा फक्त वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. तुमची तयारी असेल ना तर आपण आजच अर्जंटली तुमचं ऑपरेशन करू आणि लगेचच उद्या तिचं ऑपरेशन प्लॅन करू. कारण लवकरात लवकर किडनी ट्रान्सप्लांट झाला तर आणि तरच मुलीचा जीव वाचू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलंय. बोला, तुम्ही कन्फर्म आहात? हो मी तयार आहे. ठीक आहे, मग आपण लगेचच सिटी हॉस्पिटलला जाऊ. तिकडे काही टेस्ट आणि फॉर्मॅलिटीज आपण करून घेऊ आणि तुम्ही वाटलंच घरी जाऊन या, घरच्यांना भेटून घ्या. आणि मग रात्री ॲडमिट झालात का प्रायमरी टेस्ट करून लगेच ऑपरेशन. चालेल का तुम्हाला? हो 1-2 मिनिटं फक्त, मी एक फोन करतो. हॅलो निकी, नवसा आजीला जरा सांग ना, मी 1-2 तासामध्ये तिला घ्यायला येईन हॉस्पिटलमध्ये आणि मग तिकडनं घरी जाऊ आम्ही. तू थांबशील ना? हो सलील आहे तुझ्यासोबत. हां चल. चला. याचा अर्थ ब्रो किडनी डोनेट करतोय. हॅलो मम्मी. अगं समीर, इतका मोठा निर्णय घेतायस तू. तुला वाटतंय निलंबरी तुला परवानगी देईल म्हणून? मला कल्पना आहे आजी, इतक्या सहजासहजी आई मान्य करणार नाहीये. तिला कन्व्हिन्स तर करावं लागेल. माझ्याकडे परत फिरण्याचा ऑप्शन नाहीये आजी. मी जर हे नाही केलं आणि उद्या काही विपरीत घडलं तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही मी. कन्व्हिन्स तर करावं लागेल. तू आहेस ना माझ्यासोबत? आहे रे बा, मी आहे. चल. यांना सगळं समजलंय तर सोपं जाईल बोलणं आता. आई मी इतका मोठा झालायस तू? स्वतःला शाणा समजतोस? स्वतःच्या आयुष्याचा निर्णय आता परस्पर स्वतःहून घेणार आहेस का? आई वडील बहीण भाऊ कोणी नाही. आता जी काय आहे ती फक्त बायको. आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा समीर, मी तुझी आई आहे आणि तू माझा मुलगा आहेस. माझ्यामुळे तू हे जग पाहिलंस. हा, तुझ्या आयुष्यावर जितका तुझा हक्क आहे ना तितकाच माझा सुद्धा आहे. आई मी तुझा हक्क नाकारत नाहीये. मग का निर्णय घेतलाय हे किडनी डोनेट करण्याचा? हे बघ, त्या मुलीसाठी मी तुझं शरीर दुबळं करून देणार नाहीये समीर. आई त्यांनी हेच केलं असतं. आणि तुझ्या मुलीबद्दल बोलते ना, ती मुलगी माझी बायको आहे. आणि मग आम्ही कोणी नाही आहोत का तुझे? समीर, तुला काय झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? हे काही नाही, मी तुला यातलं काही करू देणार नाहीये. विषय संपला. अगं मग काय करू मी? मरू देऊ का त्यांना? अरे त्या राजसीने पर्याय सुचवलाय ना तो. अच्छा वा,
म्हणजे सगळं कळलंय तर तुम्हाला. आई मी एक गोष्ट क्लिअर करतोय, अर्पिता मॅडम शिवाय मी जगू शकत नाही. मॅडम शिवाय मी जगू शकत नाही. आणि राजसी सोबत मला जगता येणार नाही. सोबत मला जगता येणार नाही. त्यापेक्षा माझी किडनी देणं हा जास्त योग्य पर्याय वाटतोय मला. आणि आई अगं मी माझ्या आवडणाऱ्या मुलीबरोबर माझं आयुष्य जगेन. शिवाय कोणाचे तरी प्राण वाचवले हे पुण्य माझ्या पदरी पडेल ग. तुला काय झालं तर? आई मला काही होणार नाहीये, डॉक्टरांनी सांगितलंय तसं. विषयाची परीक्षा का घ्यायची आहे तुला? का घ्यायची आहे? काही नाही, मी तुझं काही ऐकणार नाहीये. त्या मुलीसाठी मी तुझा बळी जाऊ देणार नाही. बस झालं, काही ऐकणार नाहीये मी तुझा. आई मला तुझी काळजी लक्षात येतेय. मी तुझ्या जागी असतो तर मी असाच रिॲक्ट झालो असतो. पण तू एकदा माझ्या जागी येऊन बघ. समीर, तू जर माझं ऐकलं नाहीस ना तर मी स्वतःला. बस कर आता. काय चाललंय काय तुमचं? प्रत्येक वेळी नीलांबरी इतकं स्वार्थी होऊन चालत नाही ग. तुझा मुलगा जे काही करतोय ना ते प्रत्येकाला नाही जमत. आजी, म्हणजे तू याच्या बोलण्याचं समर्थन करतेस? समीर जो त्याग करतोय ना त्या त्यागाचं मी समर्थन करते. आणि दुटप्पी नका ग वागू. देव न करो, पण आज अर्पिताच्या जागी जर समीर असता ना तर नवऱ्यासाठी किडनी देणं हे अर्पिताचं कर्तव्यच आहे असं तुम्ही म्हणाला असतात. आणि समीर तेच निभावतोय तर ते चूक आहे का ग? ग आजकाल आपल्या खिशातले 5 रुपये काढून देताना लोक 100 वेळा विचार करतात. हा स्वतःच्या शरीराचा भाग द्यायला तयार झालाय. तुम्ही भविष्याचा विचार करताय, समीर आजचा विचार करतोय. देवीवर विश्वास ठेवा, ती यातूनही तारून नेईल समीरला. आई आज जर मी मागे फिरलो ना तर आयुष्यभर माझ्या नजरेला नजर मिळवू शकणार नाही. तुला हवाय का तुझा मुलगा हरलेला? हो चालेल, माझा मुलगा हरलेला मला चालेल. पण तो माझ्या समोर असा धड ताकद पाहिजे मला आयुष्यभर. आई आई विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला वचन देतो ग. मी परत येईन तुझ्यासाठी, बाबांसाठी, दीदीसाठी, सलीलसाठी. मी परत येईन. आम्ही दोघंही परत येऊ. आई आणि मी हे घरातल्या सगळ्यांसाठी केलं असतं ग. तुम्ही सगळे मला माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचे आहात. आणि अर्पिता मॅडम सुद्धा. आई आज जर तू मला अडवलंस आणि अर्पिता मॅडमला काही झालं ना तर तुला असं वाटतंय तुझा हा मुलगा जिवंत राहू शकेल? मी असंही जगू शकणार नाही आणि तसंही जगू शकणार नाही. मग अर्पिता मॅडमसाठी नाही, किमान माझ्यासाठी तरी माझ्या निर्णयाला होकार द्या. आई आई किती हट्टी असशील रे समीर. शेवटी मुलगा कोणाचा आहे?
मला अजूनही पटलेला नाहीये तुझा हा निर्णय. तर मला हेही माहितीये थांबणार नाहीस. मला वचन दिलंस ना आता, धडधाकट परत येईल तर मग ये, तर मग मी आहे, तू आहे आणि तुमची देवी आहे. फॅन्टॅस्टिक. थँक्यू वकील साहेब. इतक्या क्विकली तुम्ही मला हे पेपर्स बनवून दिले. थँक्यू सो मच. वेलकम. मॅडम तेवढ्या साडीचे डिझाईन्स बघून घ्या ना. ऐक ना मीरा, तुम्हाला डिझाईन्स मेल कर. आता मला जरा काम आहे. ओके. समीर, वेलकम. ये. काय तू उद्या येणार होतास ना, आजच आलास? तुला पण घाई लागली आहे ना? हा बस. अरे हे बघ, आत्ताच लॉयरचे डिवोर्सचे पेपर्स दिलेत. हे घे. एक काम कर ना, तू उद्या सही करणार होतास ना, आत्ताच कर. सुनर द बेटर. पेन देऊ? हे काय केलंस? तुझी ऑफर. Not done. वेळ लागलाय तुला? वेळ लागलाय का? समीर, तू काल आला होतास ना स्वतःहून माझ्याकडे? आणि आज स्वतःहून माघार घेतोय. का? काल मी हेल्पलेस होतो राजसी, पण आता माझ्या बायकोला वाचवण्यासाठी मला दुसरा मार्ग सापडलाय. दुसरा मार्ग? कुठला दुसरा मार्ग? कुठला दुसरा मार्ग? ते तुला सांगायची गरज वाटत नाही. नाही समीर, हे बरोबर नाहीये ना. मला तू फसवू नाही शकत ना मला. हे नाहीये बरोबर. तू चीटिंग करतोयस. तू चीटिंग नाही करू शकत. ऐक ना तू, समीर, तुझी हिंमत कशी झाली माझ्याबरोबर असे खेळ खेळायची? तुला चांगलं माहितीये राजसी खेळ कोणी खेळला. मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन सौदा कोणी केला. तिच्या वेदनांची किंमत कोणी लावली. तुला असं वाटलं पैशाने सगळं विकत घेता येईल. देव आहे राजसी, आणि त्यांनीच मला हा दुसरा पर्याय सुचवला. तू आज पुन्हा एकदा हरलीस आणि अर्पिता मॅडम पुन्हा एकदा जिंकल्या.
आमची सोबत जिंकली आहे राजसी. समीर नाही समीर तू माझा आहे समीर तू माझा आहे. समीर, तू माझा आहे. नाही तू माझा आहे. आणि एका गोष्टीसाठी मनापासून थँक्यू. तुझ्यासारखी माणसं भेटली की खऱ्या नात्याची, खऱ्या प्रेमाची आणि अर्पिता मॅडम सारख्या चांगल्या व्यक्तींची किंमत नव्याने कळते. समीर समीर थांब ना समीर समीर दिस इज नॉट डन समीर. तू हे बरोबर नाही केलंस. माझ्याकडे परत येशीलच. माझ्याकडे तुला परत यावंच लागेल मदतीची भीक मागायला. अग्रवाल सर, हा समीर देशमाने काजलसाठी हाच किडनी डोनेट करणार आहे. आप तो भगवान बन के आए हो मेरे लिए आज. आपका ये एहसान मैं जिंदगी भर नहीं भूलूंगा. ये उपकार मैं कैसे चुकाऊं समझ में नहीं आता. बघा, इतकं मोठं नका करू मला. मी तुम्हाला मदत करतोय पण त्या बदल्यात तुम्ही माझ्यासाठी खूप काही करताय. मी संकटात आहेच ना. संकट? कैसा संकट? देखो, आपने इधर किडनी डोनेट किया, आपके अकाउंट में पैसा ट्रांसफर हो गया. ये संकट कैसा? हाँ? डॉक्टर साहब, कशी आहे माझी काजल? काळजी करू नका. काजल स्टेबल आहे आणि आता तर किडनी डोनरचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाला. त्यामुळे त्या लवकरच बऱ्या होतील. गावडे, ते किडनी डोनर आलेत का? हे समीर देशमाने. हो. समीर, रिलॅक्स. थोड्याच वेळात नर्स तुम्हाला वॉर्डमध्ये घेऊन जाईल. काही ब्लड टेस्ट होतील आणि लगेचच आपण तुम्हाला ओटी मध्ये घेऊन जाऊ. होप यू आर प्रिपेअर्ड. डॉक्टर, हा माझ्यासाठी देव आहे. इसने मेरी बेटी को नई जिंदगी दी है. डॉक्टर साहब, आपका एहसान मुझे हमेशा याद रहेगा. तुम्ही माझ्या बायकोला नवीन आयुष्य देताय. डॉक्टर, मी यांच्या मुलीला एकदा भेटू शकतो का? नाही बघा, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. पण ज्या व्यक्तीला मी माझ्या शरीराचा एक भाग देणार आहे त्या व्यक्तीला एकदा भेटायची इच्छा आहे माझी. नाही, तसं करता येणार नाही. पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. त्यामुळे प्लीज जरा समजून घ्या. त्या याच वॉर्डमध्ये आहेत ना. मी वाटल्यास लांबनं बघतो. जाऊन डिस्टर्ब नाही करणार त्यांना, बोलणार नाही त्यांच्याशी. चालू शकतं का तसं? काजलची कंडिशन क्रिटिकल आहे, नाही भेटता येणार. नर्स, आता वेळ घालू नका. समीर यांना वॉर्डमध्ये घेऊन जा आणि ऑपरेशनची तयारी सुरू करा. हो, चला.
नको. समीर समीर कुठेच. काय करू? दीला सांगू का सगळं? जीजू स्वतःची किडनी देऊन तिची ट्रीटमेंट करणार आहेत. ही गोष्ट ह्या सिच्युएशन मध्ये ती डायजेस्ट करू शकेल का? नाही नाही, नको. या क्षणी तिला यातलं काही कळायला नको. तिने टेन्शन घेतलं आणि तिची तब्येत आणखीन खालवली तर जीजूंनाही ते आवडणार नाही. कुठेच समीर. दी, अगं ते तुझ्याच ट्रीटमेंट बद्दल डॉक्टरांशी बोलायला गेलेत. येतील थोड्या वेळात. मगाशी आले होते पण तू झोपली होतीस. दी, तू खूप लकी आहेस ग. तुला समीर जीजूंसारखा लाईफ पार्टनर मिळाला. तू काही लपवतेस का? मी काय लपवणार? आणि तुझ्यापासून का काही लपवेन ना? जे आहे ते सांगितलं मी तुला. घे माझी शपथ. दी, तुझी शपथ घेऊन सांगते. जीजू आता जे काही करतायत ना ते तुझ्या पुढच्या ट्रीटमेंटसाठीच करतायत. त्यांना सांग मी वाट बघते. खरंच निकी, देवाचे आभार मानावे तितके कमीच आहेत. नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार मी, म्हणून समीर सारखा जावई मला मिळाला. हा ठीक आहे. हो हो, तू सांगशील तेव्हा हॉस्पिटलमध्ये हजर होईल मी. हा, काळजी घ्या. काय आणि कसं सांगावं खरंच कळत नाहीये मला. अर्पिताच्या उपचारासाठी समीर स्वतःची किडनी डोनेट करतायत. कविता, आता तरी भानावर ये. मानपान करण्यासाठी बोलवल्यावर तुझ्याकडे घर नाही, पैसा नाही म्हणून अगदी वाईट पद्धतीने जाहीरपणे अपमान केलास माझ्या जावयाचा. पण बघितलंस ना, एखादा करोडपती सुद्धा घेणार नाही असा दुर्मिळ आणि धाडसी निर्णय घेतलाय माझ्या जावयाने आपल्या अर्पितासाठी. आणि त्यासाठी ना मोठं काळीच लागतं माणसाकडे, जे माझ्या जावयाकडे आहे. कविता, मला तुझ्याकडनं उत्तराची अपेक्षा नाहीच आहे. मला कोणाकडून उत्तराची अपेक्षा नाहीये. मला फक्त तुम्हा सर्वांना जाणीव करून द्यायची आहे की ज्याच्याकडे तुम्ही कोळसा म्हणून तुच्छ नजरेने पाहत होतात ना, तो माझा जावई हिरा आहे, हिरा. आज तुम्ही त्याचा तिरस्कार करताय, पण खात्रीने सांगतो नंतर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल हे नक्की. ध्यानात ठेवा. तुम्ही आता आराम करा. तासाभरात तुमचे रिपोर्ट्स येतील आणि एकदा का रिपोर्ट्स नॉर्मल आले की मग आपण तुम्हाला ऑपरेशन थिएटर मध्ये शिफ्ट करू. तुम्हाला पाणी वगैरे काही हवंय का? कारण ऑपरेशनच्या 2 तास आधी तुम्हाला काही खाता पिता येणार नाहीये. किंवा तुम्हाला खायला हवंय का? म्हणजे चहा, बिस्किट किंवा फ्रुट्स काही सांगू का आणायला? नाही नको, थँक्यू. बरं.
गीता मॅडम ठीक आहेत ना निकी? काळजी घे त्यांची. पळून जा, अरे पळून जा, इथे थांबू नकोस. हे बघ, या लोकांनी तुला फसवलंय. अरे अरे तुझ्या जीवाला धोका आहे, अरे तुझ्या जीवाला धोका आहे. तुला माहिती नाही, पण हे खूप मोठं रॅकेट आहे, रॅकेट. हे खूप मोठं रॅकेट आहे, रॅकेट. अरे जसं तू इथे आलास ना, तसं मी पण इथे आलो होतो. या जसं जसं तुला पैशांची नड होती ना, तशीच मला होती, म्हणून मी इथे आलेलो. या लोकांनी माझी किडनी काढून घेतली आणि मला पैसे पण दिले नाही. म्हणून म्हणतोय तुला, जा इथून.